मुंबईच्या लोकल ट्रेनला आपण मुंबईची लाईफलाईन मानतो, पण याच लोकलमध्ये नुकतीच घडलेली एक घटना आपल्याला विचार करायला लावणारी आहे. केवळ लोकलचं दार बंद करण्याच्या एका किरकोळ वादामधनं 22 वर्षाच्या मयंक लोहार या निष्पाप तरुणाची झालेली हत्या ही अत्यंत वेदनादायी आहे. ज्या मुंबईच्या माणुसकीचे आणि गर्दीमधील आपुलकीचे दाखले आपण नेहमी देतो, तिथेच एका बंद डब्यामध्ये असा प्रकार घडावा, असा प्रश्न आता पडू लागलाय. लोकांमध्ये एवढा राग का वाढतोय? या दुर्दैवी घटनेचा नेमका घटनाक्रम काय आहे आणि एक समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, यावरच आज आपण बोलणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी दुर्गा. कोण आहे हा मयंक? काय आहे घटनाक्रम? पाहूयात. विरारचा राहणारा 22 वर्षाचा मयंक रमेश लोहार हा फायनान्स मार्केटिंगचा विद्यार्थी होता. तो अंधेरीच्या चाकला येथील वेस्ट साइड मॉलमध्ये नोकरी करायचा. कुटुंबाच्या सांगण्यानुसार तो अत्यंत शांत आणि गुण्यागोविंदानं राहणारा मुलगा होता. 23 जूनच्या रात्री काम संपवून तो नेहमीप्रमाणे नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यामधनं घरी परतत होता. रात्रीचे 11:15च्या सुमारास मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा मोठा फवारा हा थेट फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये येत असल्यानं मयंकनं तिथे दारापाशी उभ्या असलेल्या प्रवाशाला अत्यंत सावधपणे विनंती केली की दादा, जरा लोकलचं दार बंद करा. पण समोर उभा असलेला 30 वर्षांचा आरोपी सचिन रमेश सुवर्ण, जो विमानतळाच्या कार्गो विभागामध्ये काम करतो, त्याला त्या विनंतीचा राग आला. त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. डब्यामधील इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला. पण याच दरम्यान राग अनावर झालेल्या सचिननं आपल्या बॅगेमधनं धारधार चाकू काढला आणि गोरेगाव ते कांदिवलीच्या दरम्यान मयंकवरती वार केले. यावेळी मयंक रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता आणि बोरिवली स्टेशन येण्याच्या आधीच आरोपीनं धावत्या गाडीमधनं उडी मारून पळ काढला. या घटनेचं गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी तात्काळ 6 पथकं तयार केली. पोलिसांनी जवळपास 400 सीसीटीव्ही कॅमेरे खंगाळले आणि आरोपीच्या वडिलांकडनं मिळालेल्या माहितीच्या आणि तांत्रिक तपासाच्या आधारे 24 तासांच्या आत सचिन सुवर्णला बेड्या ठोकण्यात आल्या. तो उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीमध्ये असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलाय. या घटनेमध्ये नुकतेच ताजे अपडेट्स समोर आले आहेत. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपी रोशन सुवर्णनं कबूल केला आहे की हत्येसाठी वापरलेला तो धारधार चाकू त्यानं इंटरनेटवरनं ऑनलाईन ऑर्डर केला होता आणि तो हा चाकू त्याच्या एका मित्राला देण्यासाठी घेऊन चालला होता. कायदा आता त्याचं काम करेलच, पण या घटनेमागे सोडलेले खूप मोठे प्रश्न आहेत. आता मुख्य प्रश्न हा आहे की आपल्या समाजामध्ये एवढा टोकाचा राग का वाढतोय? मानसिक ताणतणाव आणि सहनशीलता कमी होणं, मुंबईमधील रोजची धावपळ, लोकलची गर्दी, कामाचा ताण आणि आर्थिक विवंचना यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य खालावत चाललंय. माणसांची सहनशीलता इतकी कमी झाली आहे की एका किरकोळ कारणावरनं लोक कोणाचाही जीव घ्यायला प्रवृत्त होत आहेत. दुसरा आहे सुरक्षेचा प्रश्न. सर्वात काळजीची गोष्ट म्हणजे रोजच्या प्रवासामध्ये एखादा नागरिक एवढा मोठा चाकू बॅगेमध्ये ठेवून बिना दिक्कत कसा काय फिरू शकतो? रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुरक्षेचे आणि तपासणीचं काय? तिसरं आहे कुटुंबाची मागणी. मयंकच्या आई आणि बहिणीचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांनी गमावलाय आणि त्यांनी प्रशासनाकडे आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. पण यावेळी सहप्रवाशांची भूमिका नेमकी काय होती? दुर्दैवानं जेव्हा हा प्रकार घडत होता तेव्हा डब्यामधील इतर प्रवासी हे भीतीपोटी म्हणा किंवा उदासीनतेमुळे म्हणा मयंकला वाचवण्यासाठी वेळेवर पुढे येऊ शकले नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र सुजाण नागरिकांसाठी ओळखला जातो. संस्कृती आणि विकृती यामध्ये खूप मोठा फरक आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, जिथे दुर्बलांवरती शस्त्र उचलणं नव्हे तर त्यांच्या रक्षणासाठी ढाल बनणं शिकवलं जातं. पण आज 2 मिनिटांच्या रागासाठी कोवळ्या पोराचा जीव घेणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये, तर टोकाची विकृती आहे. जेव्हा समाजामध्ये अशी घटना घडते तेव्हा तो दोषी फक्त मारेकरी नसतो, तर आजूबाजूला उभे राहून तमाशा पाहणारी आणि मयंकला न वाचवणारी ती गर्दी सुद्धा तितकीच दोषी असते. आपली ही उदासीनता माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तुम्हाला काय वाटतं? या घटनेसंदर्भात आपला समाज नेमका कोणत्या दिशेने चाललाय? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.